नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की रेशन कार्डच्या नियमात मोठे बदल झालेले आहेत. तर 1 एप्रिलपासून लाखो जण अपात्रधारकांना कारवाई होणार आहे. म्हणजेच की आता रेशन धारकांसाठी एक अत्यंत अशी महत्त्वपूर्ण बातमी आहे की 1 एप्रिल 2026 पासून रेशन व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने कडक पावले उचलली आहेत. या नवीन नियमामुळे तब्बल 70 लाख अपात्र लाभार्थ्यांची नावं रेशन कार्डमधून कट होण्याची शक्यता आहे. ज्यांचे उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त आहे किंवा ज्यांच्याकडे चैनीच्या वस्तू आहेत, म्हणजेच की स्वतःहून कार्ड जमा करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. अन्यथा अशा लोकांकडून दंडात्मक वसुली केली जाईल व KYC पूर्ण नसलेल्या रेशन कार्डही तात्पुरते बंद केले जाऊ शकते. म्हणजेच की तुमचे नाव म्हणजेच की रेशन कार्डमधून कट होणार का आपण जाणून घेणार की वार्षिक उत्पन्न ज्यांचे मर्यादा 4 चाकी वाहन असल्यास रेशन कार्ड रद्द होणार. म्हणजेच की पक्के घर, AC किंवा 5 किलोवॅट पेक्षा जास्त क्षमतेचे जनरेटर असल्यास अपात्र. चुकीची माहिती दिल्यास आतापर्यंत घेतलेल्या धान्याची बाजारभावाने वसुली आणि कारवाई केली जाणार आहे. धन्यवाद.